रविवार दिनांक 22/12/2024 रोजी आपला परिवार सोशल फाउंडेशन पुणे यांच्या वतीने पंचलिंग परिसर जुन्नर या ठिकाणी गरजूंना ब्लँकेट वाटप करण्यात आले। यावेळेस जुन्नर तालुक्याचे आमदार आपला माणूस अर्थात शरददादा सोनवणेही उपस्थित होते। आपला परिवारचे संस्थापक श्री SR शिंदे आणि त्यांचे सहकारी गेली अनेक वर्ष पुणे परिसरामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवताना दिसतात। मग यामध्ये मकर संक्रांत, ऑक्सिजन फॅक्टरी, स्वच्छता अभियान, एक हात मदतीचा असे अनेक उपक्रम ते वर्षभर राबवत असतात। ऐन थंडीत आपण जे मायेचं पांघरुण या गरजू लोकांना दिले त्याबद्दल आमदार शरददादा सोनवणे यांनी आपला परिवारचे विशेष आभार व्यक्त केले। त्याचबरोबर जुन्नर तालुका फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील एक उत्कृष्ट पर्यटन केंद्र व्हावे यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी यावेळेस नमूद केले। या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचे अध्यक्ष तसेच जुन्नर तालुका मित्रमंडळाचे संचालक श्री दीपक सोनवणे, जुन्नर तालुका मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री प्रभाकर ढोमसे, अलायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष अण्णा मटाले हेही यावेळेस उपस्थित होते। माजी सैनिक तसेच शिवनेर भूषण श्री रमेश खरमाळे यांनीही उपस्थित लोकांना पर्यावरणाचे महत्त्व सांगून विशेष मार्गदर्शन केले। आपला परिवारचे संपर्क प्रमुख ॲडव्होकेट गिरीश काटे, सेक्रेटरी दत्ता बोराडे, त्रिदल माजी सैनिक संघाचे श्री मधुकर पायगुडे, त्याचबरोबर नेचर डिलाईट फाउंडेशन वारजेचे अध्यक्ष श्री संपत खैरे यांनीही यावेळेस आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त केले। आपला परिवारचे अध्यक्ष संस्थापक श्री SR शिंदे यांनीही आपल्या अनुभवांना यावेळेस उजाळा दिला। आपला परिवारचे PRO तसेच जुन्नर तालुका मित्रमंडळाचे सचिव श्री नवनाथ नलावडे यांनी यावेळेस या कार्यक्रमाचे निवेदन केले। खरं तर आपल्या परिवारातील सुमारे 100 लोकांनी या उपक्रमात अतिशय उत्साहाने सहभाग घेतला। एक हात मदतीचा या उपक्रमासोबतच देवदर्शन, हेरिटेज वॉक, ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या रेड्याकडून गीता वदवली त्या रेड्याच्या समाधीला भेट अशी अनेक ठिकाणे आपल्या परिवाराने दिवसभरात भेट दिली। जुन्नर टुरिझम DM फाउंडेशनचे विलास कटलक, चेतन पटाके, महेश शेटे, विनायक खोत, जितेंद्र देशमुख, विनायक लोखंडे यांनी आपल्या परिवारातील लोकांना शिवनेरी किल्ल्याचा इतिहास सांगणारा अतिशय माहितीपूर्ण लघुपट दाखवला। याबद्दल या चौघांचेही आपल्या परिवाराने विशेष आभार मानले। तदनंतर श्री क्षेत्र ओझर येथील दर्शनादरम्यान देवस्थानतर्फे आपला परिवाराचा विशेष सन्मान आणि सत्कारही करण्यात आला। आळे येथील समाधी दर्शनादरम्यान परिवार माऊलींचा जयघोष करायला मात्र विसरला नाही। आळे येथील समाधी दर्शनानंतर परिवार पोहोचला तो म्हणजे ऐतिहासिक आणि भौगोलिक वारसा लाभलेल्या बोरी गावामध्ये। तो भाव पहिला या जुन्नर तालुक्यातला साखर कारखाना पलीकडं तो आता नाही आहे, परंतु त्याही अगोदर साखर कारखाने बोरीमध्ये अस्तित्वात होते। अशी ही बोरी आहे। इथं फुलपाखरू उद्यान आणि पर्यटक जे भेटीला बोरीगावचे येणार आहे त्यांना आपण वेगळं काय देऊ शकतो तर त्यातला एक हा प्रकार आहे। याच्यामध्ये आजूबाजूला असणारी कृषी आहे, त्याच्यामध्ये चालणारे पूरक व्यवसाय असतील, या सर्व गोष्टींना धरून या वन विभागाच्या सहकार्याने इथं हे नक्षत्रवन आपण केलेली आहे। आपण जे उभा आहोत ते गणेशवन आहे। त्या गणेशवनाची माहिती त्या पाठीवर आहे। इथं गणपतीला जी लागणारी झाडं आहेत त्या सर्व झाडं इथं लावलेली आहेत। ती चांगल्या स्थितीत गेली 10-12 वर्ष याच्यावर काम चालू आहे। ऋषी गायकवाड यांनी गणेशवनातील वृक्षांची माहिती आपल्या परिवारातील लोकांना थोडक्यात दिली। 8 लाख वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून निघणारे कण, राख, तुकडे या ठिकाणी आढळून आलेले आहेत आणि याला
टेफ्रासाइट असंही म्हणतात. बरोबर अश्मयुगाचेही पुरावे या ठिकाणी आढळून आलेले आहेत. मानवी वस्ती अस्तित्वात होती. याला कारण काय, आपल्याला तसे पुरावे इथे सापडले. एका ठिकाणी 7.5 लाख वर्षापूर्वीचा आहे आणि एका ठिकाणी 75,000 वर्ष. आपल्याला 22.5 नको, 7.5 लाखही नको, आपण 75 वर्षापूर्वीचा इतिहास इथं अनुभवतो. मग इथं काय आहे, काय होतं, तर यात तुम्ही आळेफाट्याला गेले, 2 हायवेंना जोडणारा आळेफाटा हा महामार्ग, 2 महामार्गांना जोडतो आळेफाटा. पूर्वी पैठण ही राजधानी होती आपल्या महाराष्ट्राची. नाणेघाट म्हणजे कल्याणवरून निघाल्यानंतर नाणेघाटामार्गे आपण पैठणला जातो आणि नाशिकवरून निघाल्यानंतर आळंदीला जातो. तर आज जसं आळेफाटा आहे तसं त्या काळखंडामध्ये अगदी 12व्या शतकामध्ये 16व्या शतकामध्ये बोरी हा 2 हायवेंना जोडणारा, 2 महामार्गांना जोडणारा बोरी एक गाव होतं. आणि जुन्नर तालुक्यातली सर्वात मोठी बाजारपेठ म्हणजे बोरी होती. त्या बोरीमध्ये काय मिळत होतं तर आपल्या तालुक्यातली सगळ्या अगोदरची सुवर्णपुडी पेढी कुठं असेल तर ती बोरी, ती आज तुम्हाला नारायणगावमध्ये अलंकार या नावाने पाहायला मिळेल. ती पूर्ण बोरी, ते कारखाने बोरीमध्ये होते, रेवडी बत्ताशीचे कारखाने बोरीमध्ये होते, कापड बाजार बोरीमध्ये होता. त्याचप्रमाणे आज जो पारस नावाचा नांगर आहे शेतीमध्ये वापरला जाणारा, तो बोरीचा आहे. मग इथं जसा पारस लोखंडी नांगर फिरलाय ना, तर इथं त्या अश्मयुगाच्या कालखंडामध्ये हाडांचा नांगर करून शेती केली जाते. त्याच्यानंतर आला लाकडी नांगर, लाकडी नांगराचा कारखाना इथं होता, नंतर निघाला लोखंडी नांगर. म्हणजे असं सगळ्या बाजारपेठा या गावामध्ये आपल्याला त्या काळामध्ये उपलब्ध होती. 12 बलुतेदार पद्धत या गावामध्ये पूर्वी होती, आजही आहे. त्या मधला प्रत्येक कुंभार समाज असेल, चर्मकार समाज असेल, सुतार समाज असेल, परीट असेल, सोनार असेल किंवा झाडूविणकर असेल, आजही ते व्यवसाय इथं चालतात. त्याला आध्यात्मिक पुरावे सुद्धा या गावाला. बाजारपेठ इथं का निर्माण झाली किंवा बाजारपेठ डोंगरामध्ये त्या काळात केली जात नव्हती, कारण चोरीची भीती. आपण ज्या नदीच्या काठी उभे आहोत त्या नदीचं नाव आहे कुकडी नदी. मग या कुकडी नदीवर जी गावं वसलेली आहेत त्या गावांची वास्तुरचना, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मोठं गाव असतील किंवा छोट्याशी बाजारपेठ असतील, वास्तुरचना एकसारखी. महाराज आणि त्यांच्या भावंडाची तपोभूमी 6 महिने ते 6 वर्ष या कालावधीपुरती इथे झालेली आहे. जे राख आहे त्याच्यामध्ये सिलिकाचं प्रमाण जास्त आहे आणि या राखेखाली अश्मयुगीन संस्कृती बोरीमध्ये सापडलेली आहे. ही राख इंडोनेशियामधून आलेली आहे. याचे 5 ते 10 मीटर लांबी उंचीचे थर आणि असे 5 ते 10 किलोमीटर लांबीचे थर इथं बोरीमध्ये. आपण ही जी पूर्ण नदी आहे या नदीमध्ये ही सगळी राख आहे. प्रत्येक संत इथून गेलेला आहे. जो संत पैठणला गेला तो संत इथून गेलेला आहे. यानंतर आपला परिवारातील लोकांनी गाव फिरून गावातील जुन्या वास्तूंची भेट घेतली. होतं होडी बांधायला पण दाराच्या बाहेर जागा असायची. हे बघा ना, हुक्स असायचे होडी बांधायला. हे जनावर बांधायला का इकडे आहे बघा, दिसते इकडे. इकडे जनावर बांधायला वाडा आहे ना, हे असं बांधलेलं सूर्याशी गणपती. हे फिरताना खरं तर आता सायंकाळ झाली होती आणि दिवसभरात अनेक लोकांचे सहकार्य, मार्गदर्शन मिळत होते. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आपल्या परिवाराने संध्याकाळी रेणुका माता आणि महादेवाच्या मंदिरात कार्यक्रमाची सांगता केली. बोरी येथील प्रसिद्ध उद्योजक आणि पर्यटन व सांस्कृतिक वारसा समितीचे उपाध्यक्ष रंजन नाना यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर ज्यांचं पदोपदी मार्गदर्शन लाभलं असे बाबासाहेब जाधव सर, भालूजी जाधव आणि संदीप जाधव यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात आला. गेली कित्येक दिवस आजचा दिवस यशस्वी करण्यासाठी झटणाऱ्या सर्वांचाच या ठिकाणी विशेष सन्मान करण्यात आला. मग यामध्ये आपला परिवारचे समन्वयक पराग खाडीलकर, संपर्क प्रमुख ॲडव्होकेट गिरीश काटे, त्याचबरोबर राजू खांदवे, दिलीप गायकवाड, आपला परिवारचे PRO नवनाथ नलावडे, त्याचबरोबर भगवंत थोरात, उल्हास तापकीर, वामन आवटी,
दीपक मराठे, बाळासाहेब राठोड, त्याचबरोबर नेचर डिलाईट फाउंडेशनचे संपत खैरे, आपला परिवारचे कार्याध्यक्ष किरण कांबळे, त्रिदल माजी सैनिक संघाचे अध्यक्ष मधुकर नाना पायगुडे, रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचे अध्यक्ष तसेच जुन्नर तालुका मित्रमंडळाचे संचालक दीपक सोनवणे ह्या सर्वांचाच या ठिकाणी विशेष सत्कार करण्यात आला। या उपक्रमामध्ये त्रिदल माजी सैनिक संघाचे मेजर कुंडलिक कुतवळ, मेजर राव, मेजर अविनाश कुलकर्णी, त्याचबरोबर धनंजय दंडवते यांनी सहभाग घेतला। नेचर डिलाईट फाउंडेशनचे उपाध्यक्ष संजय गोळे तसेच शिवाजी घोरपडे, रमेश डुंबरे, अंकुश भगत, अभिषेक कडू आणि अमृत मिरगे यांनीही या उपक्रमामध्ये सहभाग घेतला। पुण्यावरून आलेल्या आपल्या परिवारातील सुमारे 100 लोकांची श्री महेश शिंदे व त्यांच्या पत्नी सौ सोनाली शिंदे यांनी अतिशय उत्तम प्रकारे जेवणाची सोय केली होती। मंडळी, महाराष्ट्रात अनेक सामाजिक संस्था आहेत, परंतु आपला परिवारचे काम हे सर्वार्थाने उल्लेखनीय आहे हे मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छिते। त्यांना त्यांच्या कार्यासाठी आत्तापर्यंत अनेक नामांकित पुरस्कारांनीही गौरवले आहे। मग यामध्ये मैत्रीभूषण, समाजभूषण, पर्यावरण मित्र पुरस्कार, वसुंधरा रक्षक पुरस्कार या आणि अशा अनेक नामांकित पुरस्कारांनी त्यांना गौरवले आहे। चला तर मग त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊया आणि या ठिकाणी थांबूया। हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी। माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, जाती प्रांत भाषा वेश सारे संपू